ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व। एखादा वैकुंठाला जातो पण नामस्मरणानं नगरीच्या नगरी रुक्मांगद राजाला वैकुंठाला नेली। एकादशीचं व्रत केलं, नगरी वैकुंठाला नेली। एकादशी कारणे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला। अशा पद्धतीने जर भक्ती केली तर मात्र मग आपल्या कधीतरी जन्माची पुण्य उदयाला येते आणि जे जन्म सहस्त्र वेळा ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया। एकदा मुखाला नाम येण्यासाठी 1000 जन्म घ्यावे लागतात। म्हणजे नाम मुखाला येणं इतकं कठीण आहे, पण एकदा ते मुखाला आलं की मग अंतकाळी जरी आलं तरी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्र्याति समद्भावम याति नास्त्यत्र संशय। अंतकाळी जरी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, मग त्याच्या सुखाला पार नाही, मग त्याला जन्म मृत्यू पासून त्याची सुटका झाली। येणे जाणे खेपा येण्याची एके खुंटकी, मग त्याला पुन्हा पुन्हा या संसारात पडायची गरज नाही। पण तोपर्यंत जोपर्यंत नाम मुखाला येत नाही, भक्ती घडत नाही, तोपर्यंत मात्र पुन्हा पुन्हा जन्माला यावंच लागतं। किती वेळा जन्म यावे आणि गणित नाही जी दातारा सांगितलं। आतापर्यंत किती वेळा जन्माला आलो, गणित नाही जी दातारा पडिलो आवरती बोरा बहु थोरा ओळसिया। जसं एखादा माणूस नदीतल्या भोवऱ्यात सापडला तर तो बाहेर निघणं कठीण आहे, तसं या जन्म मृत्यूतून निघणं कठीण आहे। पण त्याला उपाय ज्ञानोबारांनी सांगितला की जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू। देव म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य। आता देवाला शरण जायचंय, जन्म मरण प्रत्येकाला चुकवायचं, तर त्याच्यासाठी काय करायचं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। या जगामध्ये सगळ्यात जास्त मला देव आवडला, तू एकला आवडसी सर्व संगी वीट आला, तू एकला आवडसी। एकटा देव जर आपला प्रिय आवडता झाला आणि एका देवाला धरून आपण संसार केला, कोणतंही काम केलं तरी अडचण नाही। अहो त्या गोपाळाने देवाला धरून चोऱ्या केल्या तरी सुद्धा त्यांचा उद्धार झाला। देवाला धरून केलेलं प्रत्येक कार्य यशस्वी होतं आणि आपली भक्ती फळाला येते। कोणतंही कार्य देवाला सोडून केलं तर ते यशस्वी होईल याची शाश्वती नाही, कारण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर् मम। जिथं जिथं धनुर्धारी पार्थ म्हणजे पुरुषार्थ करणारा माणूस पाहिजे आणि त्याला देवाची साथ पाहिजे। यत्र योगेश्वर कृष्ण, मग त्याच्यावर शिक्कामोर्तब होते, त्याचं फळ त्याला मिळतं। आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही फळ मिळत नाही, त्याचं कारण दैव अनुकूल नाही, म्हणून प्रयत्न सुद्धा कधी कधी विफल जातात। दोन्हीचा संगम झाल्याशिवाय यश मिळत नाही। म्हणून यश मिळवायचं असेल जीवनात तर तुम्ही संसारातही राहा, असोनी संसारी जी वेगवेगळी करी वेदशास्त्र उभारी बाहेर सदा, किंवा संसारी असावे या देहानं संसारात राहावं, लौकिकाचारात राहावं, पण मन मात्र कुठं पाहिजे, परमात्म्याकडे पाहिजे। मनाचं अनुसंधान कायम धरोनी श्रीहरी जपे सदा, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा। सारखं रामकृष्ण हरीचा घोष अंतरंगात पाहिजे। बाहेरंगामध्ये आपण किती जरी नाम घेतलं, मन त्याच्यात जोडलं नाही, मनाचा ओलावा प्रेमाचा ओलावा त्या नामामध्ये पाहिजे, मग तसं नाव देवाला आवडतं। नाही तर नाम घेणारे बरेच आहेत, पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और है। आपण घेतो त्याच्यामध्ये मसाला मिक्स करीत नाही। सुदाम्यानं नाम स्मरण घेतलं, त्यानं प्रेमाचा मसाला मध्ये घातला। म्हणून पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची, कोरडे पोहे देवाला गोड लागले, आपण मसाला टाकला तरी चव येत नाही, त्याचं कारण प्रेम नाही। देवाला प्रेम पाहिजे, देव भावाचा भुकेला। देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत। जरी करणे असेल गोड शेवट आपल्याला, झाले एकचित्त तरी बहुत। एवढ्यासाठी नका करू वाताहतगा, एवढ्यासाठी करू नका, म्हणून तुम्हाला विनवितो सकळांच्या पाया माझे दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध चित्त करून शुद्ध मन करून प्रेमाचा मसाला त्याच्यात घालून, प्रेमे विन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख दे। भक्ती मधलं प्रेम सुख मला देवा दे, मी तुला अनन्य भावानं शरण यावं। आता आपला मूळ विषयाकडे फास्ट मध्ये जातो
शरण जायचे. आता बऱ्याच वेळा आपण एखाद्या पुढाऱ्याला शरण जातो का, तर त्याची काहीतरी आपलं काम अडलेलं असतं, एखाद्याची सही पाहिजे असते, कुणाला तरी शरण जातो माणूस, तात्पुरतं काम होतं. पण या जगाचा मालक, त्याला शरण गेल्यावर तो पुढचे सर्व काम करीत. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही देवाकडे आले. देव झोपलेले होते. अर्जुन हा देवाच्या उशाला बसला, दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ बसला. अर्जुनानं चरणानं सोडी सर्वता, तुझी आन पंढरी नाता, चरणाची सेवा केली. देव उठल्याबरोबर पहिल्यांदा अर्जुनाला देवानं पाहिलं. बसण्यात सुद्धा आपलं संतापुढे लीन असावं, आपला बडेजावपणा संतापुढे गाऊ नये, म्हणून संतांना उच्च आसन द्यावं आणि आपण थोडस पुढे बसावं. त्याचं कारण काय की आपण नम्रतेनं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. त्या संतांना आसनं घातले, त्या संतांना आपण जीव घातलं, त्या संतांची सेवा केली, त्या संतांना प्रश्न विचारले की ब्रह्म काय आहे, मला देव बघायचा आहे, असे प्रश्न विचारल्यावर कसे विचारायचे, पण जिज्ञासा, नम्रता आणि सेवा भावानं जर विचारले तर मग मात्र ते उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते ज्ञानाचा वर्षाव करतात आपल्याला. आणि त्या ज्ञानाच्या वर्षावातून ज्ञानीनस तत्वदर्शिना, त्या तत्वाचं दर्शन होतं. मग त्या तत्वाचं दर्शन झाल्यावर जन्म मरण चुकतं. म्हणून मध्ये संत ह्याच्यासाठी आहेत की संत न्यामजते तवरी दाखवा दिनाचा सोयरा. मला नेऊन पंढरपूर संत दाखवतात, म्हणून संतांच्या हाताला धरायचं, पंढरपूरचं दर्शन होतंय, तत्वाचं दर्शन होतंय, परिणामी जन्म मरण चुकतं. हा जो मधला मार्ग आहे तो आपण धरला पाहिजे. म्हणून संतांच्या संगतीत राहिलं की मग मात्र पुनरपी संसारा येणे नाही. पुन्हा साधूचे संगती तर नो पाय, साधूची संगत केली तर नो पाय. त्याच्यानंतर देव कळावा, तत्वाचं दर्शन करून देतो. म्हणजे काय, संतांच्या तरी काय हातात आहे, पण संतांना त्याचा अनुभव असतो. तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे, ते अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. मला जे अनुभव आले मी जगाला दिले. ज्या तुकोबरायांना स्वतःच्या परमार्थावर त्यांनी काय केलं, परमार्थाच्या बळावर प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. ज्या तुकोबरायची भक्ती देवाच्या कसोटीला उतरली आणि म्हणून त्यांना म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसोनी, गेला तो विमानी पैसोनिया. एवढी भक्ती कोणती केली तर त्यांनी प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागली. प्रपंच रचना सर्व भोगली, परंतु देवासाठी मात्र संसार त्याज्य केला. देवासाठी